या जर्मनीच्या वर्क कल्चरमध्ये मी कुठली गोष्ट शिकेल की नाही माहीत नाही, पण टायमाची मॅनेजमेंट कशी करायची हे मी नक्की शिकेल. आता विषय काय झाला, मी तुम्हाला पहिले टाईम दाखवतो. तर 9:30 वाजले आता, आणि नॉर्मली इकडे सगळे काम 7 किंवा 7:30ला चालू करतात, आणि मी पण थोडंसं मागे पुढे चालू करतो. म्हणजे इथे असं काही पंचिंग वगैरे नसतं की तुम्ही ह्याच टायमाला येऊन पंच करा, बट आपल्या हिशोबाने सगळे 7:30ला अनसेट रूल आहे की फॉलो करतात, म्हणून मग 7:30 ते 8च्या मध्ये काम चालू होतं. तर आज काय झालं, सकाळची स्टँडअप मीटिंग मी घरून अटेंड केली, आणि मी त्याला म्हटलं की मी थोड्या वेळात येईल. आता थोड्या वेळात जेव्हा मी बोललो, तर मी त्याला म्हटलं की 9:30 किंवा 10पर्यंत मी पोहोचेल. तर मला त्यांनी अपफ्रंट टोमणे मारतो म्हणतो ना, तसं मला म्हणतो की आज काय हाफ डे आहे का काय तुझा. मी म्हटलं हाफ डे नाही आहे, मी काम चालू केलंय, बट आज मला थोडा वेळ लागेल, कारण की मला खरंच सकाळी जमलं नाही, म्हणून मी 9:30 किंवा 10पर्यंत पोहोचेल. भेंडी मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथे नाही एवढाच होतो. अजून पण एवढे वर्ष झाले मी काम करतोय, पण सकाळी उठायचं आणि चालू करायचं याचं मला काही अजून गणित लागत नाही. तुम्ही संध्याकाळी किती पण वाजेपर्यंत बसवा, 5, 6, 7, 8, 9, 10 डझंट मॅटर, पण सकाळी सकाळी उठल्यावरती माझा नेटवर्क यायला थोडा वेळ लागून जातो. इंडियामध्ये तुमचा ऑफिस टाइम किती आहे, आणि तुम्हाला पण असंच सकाळी सकाळी ऑफिस स्टार्ट करावं लागतं का, मला नक्की सांगा.